नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या, प्राचीन बोधकथेबद्दल बोलणार आहोत. पण या कथेत एक असा धडा आहे जो आजच्या काळातही तितकाच महत्त्वाचा आहे. ही कथा आपल्याला शिकवते की कधी-कधी आपल्या आजूबाजूला असलेले धोके आपण कसे ओळखू शकतो. कधी विचार केलाय की जी गोष्ट आपल्याला सगळ्यात जास्त सुरक्षित वाटते, ज्या गोष्टीवर आपण अवलंबून असतो, तीच आपला सगळ्यात मोठा धोका बनली तर काय होईल? हाच प्रश्न या कथेच्या अगदी मुळाशी आहे. चला तर मग ही गोष्ट जाणून घेऊया. तर मग आपली कथा सुरू होते एका भिक्षूपासून. एक असा भिक्षू ज्याचं सगळं काही प्लॅनिंग पार फिसकटलंय आणि तो खूप निराश झाला आहे. ह्या भिक्षूचं ध्येय अगदी साधं आणि स्पष्ट होतं. त्याला पावसाळ्याचे 3 महिने एकांतात जंगलात घालवायचे होते. तिथे शांतपणे ध्यानधारणा करून आध्यात्मिक प्रगती साधायची होती. यासाठी तो एका गावाजवळच्या जंगलात जाऊन राहायला. पण बघा झालं काय, पहिल्याच महिन्यात तो भिक्षेसाठी गावात गेला असताना त्याची झोपडी जळून खाक झाली. गावकऱ्यांनी त्याला खूप सहानुभूती दाखवली आणि नवीन झोपडी बांधून देण्याचं वचनही दिलं. पण मग दुसरा महिना गेला, तिसराही गेला, तरी झोपडी काही बांधली गेली नाही. आता विचार करा, राहायला घर नाही, पावसाळा सुरू आहे आणि त्यामुळे ध्यानही लागत नाहीये. तो भिक्षू पूर्णपणे हताश झाला. शेवटी तो सगळं सोडून आपल्या गुरूंकडे परत आला आणि आपली सगळी अडचण सांगितली. तेव्हा गुरूंनी त्याला थेट उपदेश नाही दिला, तर एक जुनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. आता आपण या कथेतून थेट प्राचीन काळात जाणार आहोत. ही गोष्ट आहे पक्ष्यांच्या एका राज्याची. ते एका अशा ठिकाणी राहत होते जे दिसायला अगदी परिपूर्ण होतं, पण तिथे एक मोठा धोका लपला होता, ज्याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. या गोष्टीतले मुख्य पात्र आहेत बोधिसत्व, जे पक्ष्यांचे एक खूप शहाणे राजे होते. त्यांचं राज्य होतं एका प्रचंड मोठ्या झाडावर, ज्याच्या फांद्या एका विशाल सरोवरावर पसरलेल्या होत्या. पण त्याच सरोवराच्या पाण्यात चंड नावाचा एक अतिशय शक्तिशाली नागराज राहत होता. आणि इथेच संघर्षाची ठिणगी पडली. झाडावर हजारो पक्षी राहत होते आणि त्यांची विष्ठा थेट त्या सरोवरात पडत असे. यामुळे सरोवराचं पाणी घाण होऊ लागलं आणि नागराजाचा संताप दिवसेंदिवस वाढतच गेला. त्याला हे अजिबात सहन होत नव्हतं. आणि मग त्या नागराजाने बदल्या घ्यायचं ठरवलं. आणि तो बदला इतका भयंकर होता की कुणी कल्पनाही केली नसेल. पाहूया त्याने काय केलं. एका रात्री जेव्हा सगळे पक्षी झाडावर शांत झोपले होते, तेव्हा नागराजाने आपल्या शक्तीचा वापर केला. त्याने आधी सरोवराचं पाणी अक्षरशः उकळायला लावलं. मग त्यातून धूर येऊ लागला आणि तिसऱ्या टप्प्यात त्या पाण्यातून थेट ताडाच्या झाडाइतक्या उंच आगीच्या ज्वारा भडकू लागल्या. आता जरा कल्पना करा, जे पाणी आग विझवतं तेच पाणी आता आग ओकत होतं. म्हणजे ज्या गोष्टीवर तुमचा सगळ्यात जास्त विश्वास आहे, तीच गोष्ट तुमचा जीव घ्यायला उठली आहे. हा एक भयानक विरोधाभास होता आणि पक्ष्यांसाठी तर हा थेट मृत्यूच होता. अशा या भयंकर संकटाच्या वेळी पक्ष्यांचा राजा म्हणजेच बोधिसत्व याचं शहाणपण सगळ्यांच्या जीवासाठी खूप महत्वाचं ठरलं. बोधिसत्वाने हा धोका बरोबर ओळखला. त्याने आपल्या सगळ्या साथीदारांना एकत्र केलं आणि स्पष्टपणे सांगितलं, अरे बघा, आपला जो बालेकिल्ला आहे, आपलं जे घर आहे, तिथेच आपला शत्रू उभा आहे. पाणीच आता आग उकतंय. त्यामुळे आता या झाडावर विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नाही. ताबडतोब इथून निघून चला. आणि या इशाऱ्याचा परिणाम तो अगदी स्पष्ट होता. ज्या पक्ष्यांनी आपल्या राजाचं ऐकलं, ज्यांना धोक्याची जाणीव झाली, ते सगळे सुरक्षितपणे तिथून उडून गेले आणि वाचले. पण ज्यांना वाटलं, छे, आपलं घर आपल्याला कसं काय धोका देईल, जे अविचारी होते ते सर्व त्या आगीत जळून खाक झाले. पण या पक्ष्यांच्या गोष्टीचा त्या निराश भिक्षूशी काय संबंध? सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर हाच आहे. चला आता हेच समजून घेऊया. हे बघा, पक्ष्यांसाठी त्यांचा बालेकिल्ला म्हणजे त्यांचं ते झाड होतं, त्यांचं सुरक्षित घर, आणि जळणारं पाणी होतं नागराजाचा तो हल्ला, ज्यांनी त्या घरालाच धोकादायक बनवलं. आता भिक्षूच्या बाबतीत विचार करूया. त्याचा बालेकिल्ला काय होता? ती झोपडी नाही, तर गावकऱ्यांनी दिलेलं झोपडी बांधण्याचं वचन. आणि त्याच्यासाठी जळणारं पाणी काय होतं? तर त्या वचनाला चिकटून राहण्याची त्याची आसक्ती, ज्यामुळे त्याचं ध्यान भंग पावलं आणि मनःशांती नष्ट झाली. म्हणजेच जळणारं पाणी म्हणजे काय? तर अशी कोणतीही गोष्ट, व्यक्ती किंवा परिस्थिती जी आपल्याला सुरक्षित किंवा आश्वासक वाटते, पण खरं तर
तीच आपल्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा असते किंवा आपल्या नुकसानीचं कारण बनते. ही कथा संपल्यावर गुरूंनी भिक्षूला समजावलं की त्या काळातले जे आज्ञाधारक पक्षी होते तेच आज माझे शहाणे शिष्य आहेत. हे ऐकताच त्या भिक्षूला आपली चूक कळाली. त्याला समजलं की तो झोपडीत नाही तर त्या झोपडीच्या वचनाच्या आसक्तीत अडकला होता. हा धडा मिळताच त्याने ती आसक्ती सोडून दिली आणि अखेर त्याला ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि ही कथा जाता जाता आपल्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न सोडून जाते. आपल्या आयुष्यात असा कोणता बालेकिल्ला आहे, एखादी नोकरी, एखादं नातं किंवा एखादी सवय जी कधी काळी सुरक्षित वाटत होती, पण आता तीच आपल्या प्रगतीत अडखळा आणणारं जळणारं पाणी तर बनली नाहीये ना? यावर नक्कीच विचार करायला हवा.